राम राम शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकार 1 जानेवारी 2024 पासून देशातील जनतेला मोठी भेट देणार आहे। यामध्ये प्रामुख्याने 3 बदल करून जनतेला ही भेट मिळणार आहे। आणि मित्रांनो, हे जे 3 निर्णय असणार आहेत, हे निर्णय 1 जानेवारी 2024 पासून लागू करण्यात येणार आहे। तर सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्याआधी तुम्ही जर का आपल्या केके मराठी GR या YouTube चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील। चला तर शेतकरी मित्रांनो, नेमकी माहिती काय आहे ते सविस्तरपणे पाहूया। शेतकरी मित्रांनो, इथे बघू शकता 1 जानेवारी 2024 पासून देशात होणार 3 मोठे बदल। शेतकरी मित्रांनो, 29 नोव्हेंबर 2023 रोजी केंद्र सरकारची एक मंत्रिमंडळ बैठक पार पडली होती आणि त्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। ते निर्णय आता नेमके कोणते आहेत ते आता सविस्तरपणे पाहूया। तेव्हा शेतकरी मित्रांनो, पहिला मोठा निर्णय आता पहा। देशातील रेशन कार्ड धारक लोकांसाठी मोठी आनंदाची बातमी। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 29 नोव्हेंबरच्या बैठकीत PMGKY या योजनेला पुढील 5 वर्ष मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी 1 जानेवारी 2024 पासून होणार आहे। त्यानुसार 2024 ते 2028 पर्यंत रेशन कार्ड धारकांना प्रति 5 किलो रेशन धान्य हे मोफत मिळणार आहे। याचा फायदा देशातील तब्बल 81 कोटी लोकांना होणार आहे। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय म्हणजे 1 जानेवारी 2024 पासून महिलांना मिळणार प्रत्येकी महिन्याला 15,000 रुपये मानधन। 1 जानेवारी 2024 पासून संपूर्ण देशात महिलांसाठी ड्रोन सखी योजना ही योजना लागू करण्यात येणार आहे आणि या योजनेअंतर्गत महिलांना ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे। या ड्रोनच्या माध्यमातून शेतामध्ये कीटकनाशके यांची फवारणी केली जाणार असून केंद्र सरकारच्या वतीने महिलांना महिन्याला 15,000 रुपये हे मानधन दिले जाणार आहे आणि याच्यासाठी 1061 कोटी रुपये खर्च करून केंद्र शासनाने हा ठराव संमत केलेला आहे। शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे या योजनेत महिला बचत गटांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, तिसरा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय म्हणजे 29 नोव्हेंबर 2023 रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे आणि 1 जानेवारी 2024 पासून पेट्रोल व डिझेलचे दर कमी करून केंद्र सरकार देशातील जनतेला मोठी भेट देण्याच्या तयारीत आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे हे 3 मोठे बदल 1 जानेवारी 2024 पासून संपूर्ण देशात लागू होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची माहिती आहे। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना व जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या 3 मोठ्या निर्णयाची माहिती कळेल। धन्यवाद शेतकरी मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।